सैफ अली खानवर हेक्झाब्लेडनं हल्ला, 1 कोटीची मागणी करत आरोपीनं हल्ला केल्याचा केअरटेकर एलियामाचा जबाब. हल्लेखोरानं वार करतात झटापटीत केअरटेकरच्या हातावरही जखम. सैफ अली खानवर मध्यरात्रीच्या सुमारास चाकू हल्ला, हल्लेखोराचा सीसीटीव्ही समोर. इमारतीतील पायऱ्यांवरून चढत हल्लेखोर सैफच्या घरात शिरला. उद्देश चोरीचा असल्याचं प्राथमिक तपासातून उघडलं. झटापटीनंतर सैफनं घरातील कर्मचाऱ्याच्या मदतीनं हल्लेखोराला खोलीत बंद केलं. नंतर सर्वांना सुरक्षित स्थळी नेलं. मात्र या दरम्यान हल्लेखोर घरातून पळून गेला. सैफ अली खानच्या मणक्यावर गंभीर जखम, सैफच्या शरीरातून 3 इंचाचा चाकूचा तुकडा शस्त्रक्रिया करून काढला. मानेवर गंभीर वार झालाय, प्लास्टिक सर्जरी केल्याची माहिती. देशातील मेगा सिटीमध्ये मुंबई सर्वात सुरक्षित, मात्र काही घटनांमुळे मुंबईला असुरक्षित म्हणणं चुकीचं. सैफवरील हल्ल्याबाबत पोलिसांची कारवाई सुरू. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विरोधकांना प्रत्युत्तर. सैफनं मुलाचं नाव तैमूर ठेवल्यानं धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हल्ला झाला आहे का हे तपासायला हवं. हल्ला पूर्वनियोजित कटाचाही भाग असू शकतो, जितेंद्र आव्हाड यांना संशय. सैफच्या घरात शिरणाऱ्या एका आरोपीचं लोकेशन सापडलं. आरोपी प्रभादेवीत असल्याची माहिती. 10 पथकांकडून शोध सुरू. आरोपीवर गुन्हा दाखल. मंत्री धनंजय मुंडे 2 दिवसांपासून परळीत. पंतप्रधान मोदींनी आमदारांसोबत घेतलेल्या बैठकीलाही दांडी. मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही मुंडे अनुपस्थित.